हॅलो गाईज, कशा तुम्ही? वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आजचा ब्लॉग होणार आहे खूपच भन्नाट असा ॲडव्हेंचर होणार आहे, कारण आज माझं लिचीचं झाड एका मोठ्या बादलीत जाणार आहे. आम्ही तुम्हाला लक्षात असेल तर एक 2.5 महिन्याआधी मी एक लिचीचं झाड लावलेला. त्याला आज वर्ष झालेलं आहे. तर आज तो शिफ्ट होणार आहे कुंडी टू मोठी बादली, कारण तो आता वाढत चालले. त्याची माती कमी झालेली आहे. आम्ही 2-3दा त्याच्यामध्ये माती भरून टाकली तरी तो जगत नाही आहे. आम्ही विचार केला की त्याला मोठ्या कुंडीत टाकून देऊ. ते बघू शकता तुम्ही, तिकडे पप्पा कामाला लागलेले आहेत. तर काही त्यांचं ब्लॉग एंड होतो इथेच. आता लाईक अँड सबस्क्राईब. बाय. मला जर अशा अजून व्हिडिओ चला ना तुम्हाला माझ्या कुठे तर गाईज, आपल्या ट्री सोसायटीतला सगळ्यात छोटा झाड हा लिंबाचं झाड आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे अधिक तुळशी वगैरे आहेत. हे बघा, हा कुठलं झाड आहे मला माहिती नाही. कढीपत्ता आहे आपल्याकडे. हा पाम आहे आपल्याकडे. आणि गाईज, ही बघा आपल्याकडे एक मोठी तुळसही आहे. तुम्हाला अजून दाखवता. माझ्या एक लिचीचं झाड तिकडे आहे. काम चालू आहे माझं. आणि हा बघा, हा एक चापाचं झाड आहे. याला फुले अशी येतात. मी तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा, हे बघा. आणि माझा सगळ्यात आवडता झाड हा गोकर्ण, जो की एवढा मोठा झाला. आणि हे बघा, हे छोटे गोकर्ण आहेत आपल्याकडं. हे ब्ल्यूवाले आहेत. ब्ल्यूच्या अजून मी बिया टाकल्यात. हा पण आपल्याकडे वाईट झाला. आता जगल ना. आता जगल म्हणजे वाढत बरोबर. थोडा पाणी आहे ना. आपल्या लिचीच्या झाडाचं काम झालेलं आहे. आता तो खूप जोरात वाढणार आहे असे पप्पा बोलतात. हे बघा, एक बी सकट एक झाड आलेला आहे इथं. तो पण गोकर्णाचंच आहे. आणि हा बघा, हा पण गोकर्णाचंच आहे बी सकट. अजून मी भरपूर बिया टाकलेल्या आहेत. हे बघा, भरपूर बिया आहेत त्याच्यात अजून. तर आजचा ब्लॉग एंड होतो इथेच. थँक्स फॉर वॉचिंग. पुढच्या ब्लॉगसाठी पार्ट 2 कमेंट करा. जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब करा.